बातमीना बुलेटिनची सुरुवात अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावरून बच्चू कडू आणि राणांमध्ये चांगलीच जुंपली। मैदानाच्या मुद्द्यावरून राणा-कडूंमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामनाही रंगला आहे। अमरावतीमध्ये हिंदू मुस्लिम दंगल सुद्धा घडू शकते असा दावा बच्चू कडू यांनी केलाय। हिंदू मुस्लिम दंगल सुद्धा घडू शकते म्हणून आम्ही 2 पावलं माघार घेतली असं बच्चू कडूंनी म्हटलंय। तर मी सर्वांना शांतता राखायला सांगतो, मी काय दंगल घडवणार असं राणांनी म्हटलंय। ही विनाकारण आमच्यावर दुसरे आरोप लावल्यापेक्षा आणि निवडणुकीत ते काही करू शकतात। मला तर अजूनही भीती आहे का 26 तारखेला किंवा आता उद्या परवा काही एखादी मुस्लिम आणि हिंदूची दंगल घडू शकते आणि अशा खालच्या पातळीवर येऊन निवडणूक जिंकण्याची त्यांची सवय आहे आणि म्हणून आम्ही 2 पावलं कार्यकर्त्यांनी म्हटलं का आपण मागे घेतलं पाहिजे। मी काय दंगल घडवणार आहे? मी तर कुठल्याही समाजाचा व्यक्ती भेटला त्याला नेहमी म्हणतो, शांततेचं आवाहन करतो, ऐकोप्याचं आवाहन करतो, सगळ्या लोकांना घेऊन चालतो। 33 महिन्याच्या सरकारमध्ये बच्चू कडू मंत्री होते, यशोमतीताई मंत्री होते, तेव्हा दंगल झाली आहे। तेव्हा एक मायकाला लालानी मुस्लिम आणि हिंदू एरियामध्ये जाऊन त्यांना शांत करण्याचं काम रवी राणांनी केलं। डीजींना विचारून घ्या, बच्चू कडूने एका खोताच्या खिशामध्ये हात टाकून 1 रुपया वाटला दाखवा। अरे आज बच्चू कडूची संपत्ती एका साईडला ठेवा, रवी राणाची एका साईडला ठेवा। जर माझी संपत्ती त्यापेक्षा जास्त असेल तर मी राजकारण सोडून देईन। आज त्याचे खायचे दात वेगळे आहे, दाखवायचे दात वेगळे आहे। मी माझ्या पगाराचा सुद्धा पैसे गरिबांमध्ये वाटतो, गोरगरिबांना न्यायासाठी देतो। मी कुठल्याही प्रकारचा 1 रुपयाचं करप्शन करत नाही। 1 करप्शन सिद्ध करून दाखवा, नाही तर बच्चू कडूचे 50 करप्शन मी सिद्ध करणार आहे। जे माझ्याजवळ आजही त्याचे पुरावे आहे, त्याचे जिल्ह्यातल्या प्रॉपर्टीचे पुरावे आहे, पण मला त्याच्यावर राजकारण करायचं नाही आहे। येऊन दाखव ना तुझ्यात तू संपत्ती। उद्या हे निवडणूक आल्यावर तू माझ्यासमोर ये आणि दाखव तू कोणत्या धंद्यातून उभी केलेली आहे। पबमध्ये त्या तो सुधाकर सिट्टी आहे कोणता डान्स बारवाला, तो तुझा यार आहे सगळा तिथे। या रवी राणाचा मित्र आहे, तो त्याची पार्टनरशिप आहे।